संतांचा जप केला की सगळी पाप निघून जातात. आणि नाही जर आपण जप केला तर विनाकारण आपली फुकट मिळणारा लाभ आपला काय होईल, वाया जाईल. कारण संतांच्या जपाची ती ताकद आहे की पाप आपली सगळी निघून जातात. ज्ञानेश्वर निमित्तानं आपण चिंतन करत आहोत. तुम्ही सगळी मंडळी बहुसंख्येने इथे उपस्थित राहिलात की कोणामुळे ध्वजगिरी महाराजांच्या पुण्यतिथीसाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. वैकुंठवासी किंवा कैलासवासी शशिकुमारजी ध्वजगिरी यांची आज पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथी कुणाची साजरी करावी, पुण्यमान काहीतरी पुण्य त्याच्याजवळ असावं ना तर साजरी करावी. आता आम्हाला कुठे विकीर्तन करायला लागत नाही ते का ते खाऊन खाऊन घटना मिळेल असते पण आम्हाला करावं लागते. त्याला पर्याय नाही, व्यवहार सांभाळायचा असते संस्था नाही म्हणून, नाही तर लय फक्त काम आहे आमचं. पण आता संस्था उभं केलंय ते सांभाळायचंय म्हणून लय महाराष्ट्र काय सांगतो नाही तर असं चला. पण आज ज्यांच्या निमित्तानं आपण इथे कीर्तन करत आहोत त्यांनी खूप पुण्याचं काम केलेलं आहे, आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. आणि ध्वज त्यांनी एवढा सांभाळलेला आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आणि त्यांचे 2 चिरंजीव लहान आहेत पण त्यांच्या अंतःकरणावर संस्कार व्हावेत अशी त्यांची आई अंजनाताईंची असणारे भावना असते. म्हणून त्या लेकराला घेऊन हार घालायला उभा करणं म्हणा, काही म्हणा, त्यालाही पण ते संस्कार आले पाहिजेत, की परंपरा त्याच्याही लक्षात आल्या पाहिजेत. त्या कुटुंबियाच्या मनामध्ये सद्भाव असाच राखायला हवा अशी परमात्म्याकडे आपण प्रार्थना या ठिकाणी करूया. ही परंपरा जपण्याची ताकद या कुटुंबाला पाठवून परमात्म्याला द्यावी, भगवान शंकराला द्यावी अशी भगवान शंकराकडे आपण प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया. तुकाराम तुकाराम